बघा आम्ही माईक माझ्याकडे आहे. कसं करा सांगा. तर आलो होतो आम्ही, एक छोटंसं काम होतं रड्डे या गावात. तर बघू आपले किती फॅन आहेत, काय म्हणायचं, किती सबस्क्रायबर आहेत आपले, कमेंट करा. किती तुला इंटरेस्ट एवढा आम्हाला ब्लॉग बनवायला. तुला लाईफ मध्येच इंटरेस्ट नाही तुला. अरे तुझ्या शिवाय देतोय, व्हिडिओ चालू आहे तरी शिवाय द्यायला लागलाय माणूस हा. किती अन्याय सहन करत असेल मित्रांनो. बघा आबा, त्याला माहिती आहे कोण अन्याय. कॅमेरामन झाला स्टँड लावायला, छोटासा व्हिडिओ शूट करायचंय. असो नाही तर नसो, तुला काय आपलं इकडं काहीतरी मला सुचलं होतं, मी बोलणार होते ते असलं मध्ये मध्ये बोलायचं बंद करायचं. किती सरळ रोड आहे सगळं दिसतंय पुढं. इथं पोरं काढले होते ह्यानी, एवढी भंगारायची बापरे, शब्दात मी सांगू शकत नाही त्या बोरांची कथा. हा इकडं घे. काय शब्दात सांगू शकत नाही म्हणजे खावाड जार बोर कुचकी काय म्हणते त्याला, खिडकी बोर आणायला लावली जाऊन मला. तू मला काय माहिती, चांगले असं वाटलं होतं. हा या छान दिसते, छान दिसते सा. वेशभूषा, आपली केशभूषा बदललेली दिसते. तर असं तुम्हाला म्हटले होते मी, आम्ही कुठंतरी चाललोय. तर रड्डे या गावात आम्ही एका फर्निचरच्या दुकानाचं शूट घ्यायला आलो होतो. पण ती कसं आली ती सांग. रस्त्यावरचे चुकवत खड्डे अखेर गाठले गाव आम्ही रड्डे, हे सांग. कारण रस्त्याचं काम लय बेकार रोड आहे. असं एवढं आता उन्हाळा चालू व्हायचा आहे, त्याच्या आधीच एवढं असतं नाही का दुष्काळासारखं, कुठंच नाही, मोजक्या ठिकाणी हिरवळ बघायला भेटते. ती झालं, पण रस्ता किती खराब आहे ती बोल. ह्यांना फक्त खड्ड्याचं आणि रड्ड्याचं एवढं जुळवायचं आहे, बाकी काय नाही. तर आम्ही तर रड्ड्यात कोण असेल किंवा सोलापूर जिल्ह्यात कोण असेल तर नक्की आवश्यक कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही स्वतः एकदा दुकानाला भेट द्या. माणूस करते त्याला पण चपले द्या. तसं ना, सोलापूर जिल्ह्यात कोण असेल तर कॉन्टॅक्ट करा म्हणते. मग सोलापूर जिल्ह्यात काय म्हणायचं का, मंगळवेढा झालो का म्हणायचं. आता फर्निचर तुम्हाला तुमच्या मनासारखं आणि बजेटमध्ये, आणि हे स्वतःची कंपनी आहे इथं. बरोबर. असं जसे पाहिजे तसे तुम्हाला सगळ्या वस्तू मिळते तिथं. बोल किती बोलतेस ते म्हणा. मी काय म्हणलो होतो तुम्हाला, उन्हाळा यायच्या अगोदरच